मित्रांनो, जर तुम्हाला इंजिनिअरिंगचं एज्युकेशन फ्रीमध्ये करायचं असेल आणि त्यासोबतच प्लेसमेंटमध्ये नियरली 20 ते 25 लाखांपर्यंतचं पॅकेज उचलायचं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे कॉलेजेस पाहणार आहोत आणि त्याची प्रोसेस पाहणार आहोत, ज्याची ट्युशन फी आपल्याला 0 पे करावी लागते. लिटरली काय म्हणते तर 0 फीस. विचार करा तुमचं 4 वर्षांचा एज्युकेशन खर्च हे कॉलेज किंवा गव्हर्नमेंट उचलेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर कशी ही प्रोसेस करायची, कसं अप्लाय करायचं, कोण एलिजिबल आहेत, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करणार ते. आणि आजचा व्हिडिओ सगळ्यात महत्वाचा ठरणार आहे. ऍडमिशन सुरू होण्याच्या आधी हा व्हिडिओ पाहिलाच पाहिजे. चला आता व्हिडिओकडे वळूयात. आता ट्युशन फी तुमची माफ कशी होणार, कोणती स्कॉलरशिपचा फॉर्म अप्लाय करावा लागतो किंवा कसं अप्लाय करायचं, तर आपल्याकडे एक स्कीम आहे विच इज TFWS. जर तुम्ही त्याच्या थ्रू ऍडमिशन घेतलं तर तुमची ट्युशन फीची 0 भरावी लागणार आहे, 0 पे करावी लागणार आहे. आता TFWचा एक वेगळा कोटा असतो. आता नियरली तुमच्या जर कॉलेजमध्ये तुम्हाला जे ऍडमिशन घ्यायचे त्या कॉलेजमध्ये टोटल 60 सीट असतील CS ब्रांचसाठी. ओके. तर त्यातल्या 3 सीट, एक्स्ट्रा 3 सीट TFWSच्या स्टुडंटसाठी राखीव ठेवल्या जातात. आणि इथे 100% रूल अप्लाय होतो. म्हणजेच काय, तुमची ट्युशन फी ही 100% कमी होईल. पण याच्यामध्ये पण एक पण आहे, ते आपण पाहूयात एक्झॅक्टली काय पण आहे. काही पे करावे लागतात, पण ते पाहूयात पुढे. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे या स्कॉलरशिपसाठी किंवा या क्रायटेरियासाठी कोण एलिजिबल आहे, तुम्ही आहात का? चला पाहूयात. आता इथे पहा, तुम्हाला फर्स्ट गोष्ट म्हणजे तुम्ही महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट असला पाहिजेत. म्हणजे तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे. नसेल तर काढून घ्या, अप्लाय करा, म्हणजे ती प्रोसेस ऍटलिस्ट सुरू होईल तुमच्या ऍडमिशन पर्यंत. आता मित्रांनो, अजून बरेचसे डॉक्युमेंट्स आहेत ऍडमिशनसाठी लागणारे. त्याच्यावरती एक सेपरेट मी व्हिडिओ केलेला आहे, तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलाय, तो पाहून घ्या तुम्ही. आता त्यानंतर सेकंड क्रायटेरिया आहे तो म्हणजे इन्कम सर्टिफिकेटचा. तुमचं इन्कम हे 8 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे फ्रॉम ऑल सोर्सेस. इन्कम सर्टिफिकेट काढून घ्या. त्याच्यानंतर ओपन टू ऑल कॅटेगरीज. अजून एक गोष्ट, आता इथे काही तुम्ही ओबीसी किंवा फक्त SC वाल्यांनाच आहे असं काही नाही. जरी तुम्ही ओपन कॅटेगरी मधून बिलॉंग करत असाल तरी देखील तुम्हाला ट्युशन फीचे 0 लागणार आहे. मी आता तुम्हाला आठवत असेल तर मी एक पण म्हटलं होतं, ते काय पण आहे ते पाहूयात. आता ट्युशन फी किती आहे एखाद्या कॉलेजची, प्रायव्हेट कॉलेजची? जर समजा 1,25,000, मग तुम्हाला किती पे करायची? 0 रुपीज. 1,25,000 कॉमन नॉर्मल फीस आहे, त्याची आपल्याला 0 फीस पे करायची. त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक कॉलेजला डेव्हलपमेंट फीस असते, ती मात्र तुम्हाला पे करावी लागते, ही कॉलेजची असते. ही जी असती ती तुम्हाला कम्प्लीट माफ आहे. मी तुम्हाला ट्युशन फी म्हटलं होतं, ती कम्प्लीट तुमच्यासाठी माफ आहे. त्याच्यानंतर अजून काही फीस असतात, लाईक लायब्ररीजचे, एक्झाम फॉर्मचे, बरेचसे काही गोष्टी असतात. सो त्याचे 5,000 असतात, ते 5,000 तुम्हाला पे करावे लागतील. म्हणजे तुमची जी टोटल फीस असते 1,45,000, त्यातले तुम्हाला फक्त 20,000 पे करावे लागतील. आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल की नाही, मग कॉलेज चांगले नसतील, व्यवस्थित नाही मिळणार, मग आमची प्लेसमेंट कशी होणार? तर हा प्रश्न पण इथे सोडवला जातो. कारण आपल्याला प्रत्येक कॉलेजमध्ये TFWS चा क्रायटेरिया असतो, मग टॉप पासून बॉटम पर्यंत. आता ते VGTI मुंबईचं असो, CUP पुणेचं असो, PICT असो, VIT असो, आता हे तर सगळ्या मुलांचे ड्रीम कॉलेजेस असतात. सो प्रत्येक कॉलेजमध्ये TFWS क्रायटेरिया आहे आणि त्याचं कट ऑफ पाहूयात. VGTIचं नॉर्मल कट ऑफ असतं 99.95, तर TFWS चं कट ऑफ असतं 99.94. COEPचं 99.89 असतं कट ऑफ नॉर्मल. TFWS नियरली तेवढंच जातं. PICTचं 99.71, TFWS नियरली तितकंच. VITचं थोडंसं कमी झालेलं आहे. सो असे काही कट ऑफ आहेत. आता याच्यासाठी अप्लाय कसं करायचं? फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही कॅप राऊंडचा फॉर्म भरता, कॅप प्रोसेस जेव्हा सुरू होते, तिथे आपल्याला येस सिलेक्ट करायचंय फॉर TFWS. तिथं ऑप्शन येतो की TFWS साठी येस करायचं और नो. तर तिथे आपल्याला काय करायचंय?
येस. लास्ट टाइम विद्यार्थ्यांनी बऱ्याच ही चूक केली होती, की त्यांना TFWS पासून मधून ऍडमिशन पाहिजे होतं, पण त्यांनी फॉर्म मध्ये येस टिकच नव्हतं केलं. मग त्यांना कंप्लीट फीस पे करावी लागली होती. सो ही चूक तुम्ही करू नका. त्याच्यासोबतच डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. यूज द टी चॉईस कोड्स. आणि हा, चॉईस कोड जेव्हा असतात, प्रत्येक कॉलेजचा वेगळा चॉईस कोड असतो ब्रांचनुसार. तर चॉईस कोड जेव्हा चूज करता तुम्ही, तेव्हा टीचा चॉईस कोड असतो तो सिलेक्ट करायचा. म्हणजे जो चॉईस कोड आहे त्याच्या एंडला टी असतं, कॅपिटल टी. Every seat has a unique 9-digit college choice code ending with the letter T. पहा इथे एक्झाम्पल पण दिलंय. सो आपल्याला ते कंपल्सरी सिलेक्ट करायचंय. रँक TFW कोर्स हायर. आता ऑब्विस आहे, 5% फक्त जागा आहेत, मग त्यांचा रँक खूप जास्त जातो, तर हे ऑब्विस आहे. आता मित्रांनो, TFWS मध्ये ऍडमिशन कसं घ्यायचं, तुम्हाला जर सुद्धा पाहिजे असेल तर तुम्ही आपला काउन्सिलिंग कोर्स जॉईन करू शकता. प्रत्येक विद्यार्थ्याची ऍडमिशन प्रोसेस आपण इझी करण्यासाठी हा काउन्सिलिंग कोर्स लॉन्च केलाय. सो हा नक्कीच जॉईन करा. यामध्ये वन ऑन वन काउन्सिलर ऍक्सेस, स्टेप बाय स्टेप गायडन्स, एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी, या सगळ्या गोष्टी मिळतात. डॉक्युमेंट्स कोणते रिक्वायर्ड आहेत, तुमच्या डॉक्युमेंट्स मध्ये काही मिस्टेक असेल तर ती आम्ही सांगतो. त्यासोबतच बऱ्याचशा गोष्टी असतात. आणि प्रत्येक कॅप राऊंड साठी आम्ही पर्सनलाइज प्रिफरन्स लिस्ट तयार करतो, ती प्रत्येक राऊंड वाईज आम्ही तुम्हाला देतो. त्यासोबतच काही नोटिफिकेशन असतील, सगळ्या गोष्टी फ्रॉम A to Z पर्यंत आपण या काउन्सिलिंग कोर्समध्ये सगळं प्रोव्हाइड करतो. आणि हा कोर्स फक्त 999 रुपयांचा आहे. सो लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंटमध्ये मला इन्फो म्हणून विचारा. मी कम्प्लीट काउन्सिलिंग कोर्सची इन्फो तुम्हाला शेअर करेल. आणि मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे या व्हिडिओमध्ये डाऊट असेल तर मला कमेंट करून विचारा. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहिजे, अजून कोणतं स्कॉलरशिप असतात याची माहिती पाहिजे असेल तर मला तसं कमेंट करून सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओ त्याचा नक्कीच करेल. आता मित्रांनो, आपलं लेक्चर इथेच एंड करूयात. थँक्यू. नाईस डे. बाय.